जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका 20 वर्ष तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। संकेत प्रभाकर वेरुळकर असं या मृत तरुणाचं नाव असून तो आर्मी भरतीची तयारी करत होता। त्याने मैदानी चाचणीही पास केली होती। 26 जून रोजी दुपारच्या सुमारास वणूर शिवारातील शेतात पेरणीचं काम सुरू असताना विजेच्या खांबाच्या तान वायरला स्पर्श झाल्याने संकेतला जोरदार विद्युत धक्का बसला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप उसळला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच देश सेवेचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा नाहक बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धोकादायक पोल, उघड्या डीपी तसेच लोंकळणाऱ्या वीज वाहिन्या 8 दिवसात दुरुस्त न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर आणि डॉक्टर संदीप वाकेकर यांनी दिला आहे। MSCBच्या गलथान कारभाराने एका शेतकऱ्याचा जीव घेतला। एकीकडे देशसेवेचे स्वप्न रंगवत असणारा हा मुलगा, ज्याचं काही दिवसापूर्वी फिजिकलमध्ये तो पास झाला आणि सैन्यात जाण्याचे स्वप्न रंगवत असताना लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, तर दुसरी जबाबदारी आपल्या शेतीचा पेरणीचा सीझन आणि शेती पेरण्यासाठी जो काकाच्या शेतामध्ये हजर असताना शेतात जो इलेक्ट्रिकचा पोल आहे त्या पोलला जो ताण आहे त्या ताणाला सहज ट्रॅक्टर बाजूने जात आहे तर त्या ताणाच्या जवळ गेला आणि ताणाला चुकून त्याचा हात त्या ठिकाणी लागला आणि तो हात लागला असताना त्या पोलच्या ताणामध्ये सप्लाय होता, करंट आलेला होता आणि त्या करंटला खाली जमीन ओली आणि तो त्याचा त्या ठिकाणी लागलेला हात याच्यामुळे त्याच्या शरीरात जो प्रवाह करंटचा तो इलेक्ट्रिकचा प्रवाह आला आणि त्याचा तिथंच जागीच त्याला तो चिटकून त्या ठिकाणी राहिला। शेतात हजर असणाऱ्या वासनकर बंधू त्यांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला, लाकडाने त्याला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तो काढून त्याला तातडीने दवाखान्यात आणताना त्याचा कुठेतरी जागेवरच त्याचा प्राण त्या ठिकाणी MSCBच्या गलथान कारभारामुळे गेला। या ठिकाणी MSCBचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, कारण आधी आपण कुठेही तक्रार घेऊन गेलो त्याचे कोणी वाली नाही, त्याचं कोणी त्याच्यावर निरसन होत नाही आणि जागोजागी आपण बघितलं की रस्त्याने पोल वाकलेले आहेत, तारा खाली आलेल्या आहेत। खेरडा गावामध्येही गाड्यावर जर समजा एखादा भर जर कापसाचा किंवा पराठीचा भर गेला तर तारा हाताला लागतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। MSCBने यातनं काहीतरी बोध घ्यावा आणि या खुनाचा प्रायश्चित्त त्यांनी करावं आणि जागोजागीच्या त्या दुरुस्त्या तातडीने कराव्या, अन्यथा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारचा एक निषेध किंवा एक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही।